तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच श्री नामदेव निकम यांनी दिनांक 26 डिसेंबर रोजी तुळजापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाल्याची तक्रार दिली होती। त्या तक्रारीमध्ये त्यांनी त्यांच्या गाडीवर 4 व्हीलरवर 4 अज्ञात इसमांनी 2 व्हीलरवर पाठीमागून येऊन हल्ला केला आहे आणि त्या हल्ल्याचं स्वरूप असं त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या गाडीवर सर्वप्रथम मांडी टाकली, त्यानंतर दगड मारले आणि नंतर गाडीमध्ये पेट्रोल टाकून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, अशी त्यांनी तक्रार तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिली होती। घटनेचं गांभीर्य पोलिसांनी ओळखलं आणि तात्काळ मागील 4-5 दिवस अतिशय सखोल बारकाईनं तपास करण्यात आला। वेगवेगळी पथकं त्या ठिकाणी कार्यरत होती आणि ह्या सर्व तपासाअंती आम्ही त्या घटनास्थळाची खूप बारकाईनं पाहणी केली। फिर्यादीतील त्यांचे जे नमूद बाबी होत्या, नमूद मुद्दे होते, त्याची देखील पडताळणी केली। त्या पडताळणीमध्ये बरीच विसंगती त्या ठिकाणी दिसत होती। प्रत्यक्ष घटनास्थळावरची परिस्थिती आणि फिर्यादीमधील त्यांची नमूद तक्रार याच्यामध्ये बरीच तफावत त्या ठिकाणी दिसत होती। ह्या सर्व बाबीची बारकाईने पडताळणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर आम्ही फिर्यादीकडं सखोल विचारपूस करता, सखोल तपास करता फिर्यादीनी कबूल केलेला आहे की त्यांनी हा बनाव केला होता आणि हा बनाव त्यांना आत्मसंरक्षणासाठी वेपन लायसन्स म्हणजे शस्त्र परवाना पाहिजे होता आणि त्या शस्त्र परवाना मिळवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे असं कबूल केलेलं आहे। आणि पोलिसांनी अतिशय बारकाईने तपास करून, सखोल तपास करून या गुन्ह्याचा उलगडा केलेला आहे। सरपंचावरती काही कारवाई करणार का? प्रशासकीय यंत्रणांनी कामाला लावली किंवा वेटीस धरली आणि आंदोलनही केलं होतं, टाकीवर सुद्धा आंदोलन केलं होतं की त्याचा तपास केला पाहिजे व आत्मसंरक्षण दिलं पाहिजे। यासाठी कायदेशीर बाबी पडताळल्या जातील। तपासातील आणखी काही मुद्दे आणि पुढचा तपास बाकी आहे, तर त्या बाबी पडताळून योग्य तो निर्णय घेण्यात येईल। या अनुषंगानं मी आणखी एक बाब आपल्या माध्यमातून सांगेन की धाराशिव जिल्ह्यामध्ये कोणतीही दडपशाही, हुकुमशाही किंवा धाकदपटशा खपून घेतला जाणार नाही। अशा सर्व इस्मांना मी सांगू इच्छितो की कोणाचीही गय केली जाणार नाही। अतिशय कठोर कारवाई केली जाईल आणि कायदेशीर बाबी त्या ठिकाणी हे केल्या जातील। संनियंत्रण समिती पण आहे सर। या व्यतिरिक्त आणखी एक बाब मी सांगू इच्छितो की पवनचक्की, सौर ऊर्जा या अनुषंगाने जे प्रोजेक्ट चालू आहेत त्यासाठी जिल्हा स्तरावर मान्य जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक संनियंत्रण समिती कार्यरत आहे। तसंच उपविभागीय स्तरावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक संनियंत्रण समिती कार्यरत आहे। ज्यांच्या या अनुषंगिक तक्रारी असतील त्या तक्रारीची त्या संनियंत्रण समितीकडे दखल घेतली जाईल आणि त्याच्यावर योग्य तो नियमातून तोडगा काढला जाईल। थँक्यू। जादू करण्याचे काही प्रकार समोर आले होते, त्यात संपूर्ण गावात म्हणजे तपासही केला पोलिस। त्यामध्ये धाराशिव ग्रामीण पोलिसांनी त्यामध्ये दखल घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तपास सुरू आहे। गुन्हा दाखल करण्याचं आणखी काहीच म्हणजे दिसून आलेलं नाही। जादूटोणा जो ॲक्ट आहे त्याच्या अंतर्गत त्याच्यामध्ये पडताळणी केली जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।